आज इथे शेतकऱ्यांचं एल्गार आंदोलन सुरू आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि आता हे आंदोलन अत्यंत टिपेला पोहोचलेलं आहे। 3 दिवस आधी सुरू झालेले आंदोलन आता आज या आंदोलनामध्ये हायकोर्टाला हस्तक्षेप करायला लागलेला होता आणि नागपूरच्या खंडपीठाने असं सांगितलेलं होतं की 6 वाजल्यानंतर ज्या बुटीबोरीच्या मैदानामध्ये आंदोलन चाललेलं होतं ते आंदोलन थांबवावं लागेल। त्यानंतर तिथे पोलीस पोहोचले परंतु पोलिसांना बच्चू कडूंनी परत पाठवलेलं होतं। आता मात्र बच्चू कडू स्वतः अटक होण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्या सोबतीने प्रचंड मोठा जनसमुदाय इथे नागपुरामध्ये पाहायला मिळतोय। खूप मोठ्या संख्येने इथे शेतकरी आणि आंदोलक दाखल झालेले आहेत। सरकारने लेखी हमी देऊन कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी आहे आणि सध्याच्या घडीला अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले असं कळतंय आणि त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा बच्चू कडूंच्या भेटीला आलेलं आहे आणि ते लवकरच भेट घेईल नेत्यांची असंही स्पष्टपणे कळतंय। आपण 3 दृश्यांमध्ये बघू शकतो। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आपल्या आंदोलकांसमवेत नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांनी आधीच असं म्हटलेलं आहे की आंदोलन थांबणार नाही, वाटल्यास तुरुंग भरली तरी चालतील अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर ते अटक करून घेण्यासाठी निघालेले आहेत कारण हायकोर्टाचाही आपल्याला अवमान करायचा नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं। परंतु एकंदरीतच आंदोलकांना कुठेतरी काबूमध्ये ठेवण्यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आलेला आहे। तो फौजफाटा सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि त्याचबरोबर खापरी परिसरामध्ये शिष्टमंडळाशी बच्चू कडूंची चर्चा होणं अपेक्षित आहे। या शिष्टमंडळामध्ये सरकारच्या राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि त्याचबरोबर पंकज भोयर आहेत आणि आता हे दोघं बच्चू कडूंशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे। खरं तर या आंदोलनाच्या आदल्या दिवशीच सरकारने बैठकीसाठी आमंत्रित केलेलं होतं बच्चू कडू आणि त्याचबरोबर इतर शेतकरी नेत्यांना, परंतु आंदोलनाच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने अचानक आमंत्रण आल्यामुळे आपण बैठकीला जाऊ शकलो नाही आणि तसं आपण सरकारला कळवलं होतं असं त्यांनी म्हटलंय। अर्थात या संदर्भामध्ये सरकारची सुद्धा एक वेगळी बाजू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा बच्चू कडूंशी सातत्याने संपर्क केलेला होता फोनवरनं। आजही बैठक घेण्याबद्दल सकारात्मक सरकार होतं परंतु चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना मुंबईमध्ये येऊन भेटावं अशा पद्धतीचा संवाद त्यांच्यामध्ये झालेला होता। परंतु बच्चू कडूंनी स्पष्टपणे असं सांगितलं की आंदोलन सोडून इतके मोठे जी आंदोलकांची संख्या आहे ती पाहता आंदोलकांना इथे सोडून आपण येऊ शकत नाही आणि अखेर या बैठकीच्या अनुषंगाने आता शिष्टमंडळ दाखल झालेले नागपुरात। दरम्यान शेतकरी नेते बच्चू कडू, अजित नवले आणि राजू शेट्टी यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण पाहूयात। अनेकाचे 2 मंत्री बोलल्यावर हे सगळं कटकारस्थान होतं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय विकत घेतलेले आहे। असं कसं मिळणार आहे? असं कसं मिळणार आहे? आम्ही सगळेकडे होणार आहे। आता पुऱ्या महाराष्ट्रात जलभर होईल। न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय अशा प्रकारची अवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे। एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं आणि ते सगळे मानायला तयार आहे। शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, चिखलात लोळ आत्महत्या करतायत, त्यावेळी या न्याय व्यवस्थेचे डोळे फुटले होते का? या न्याय व्यवस्थेच्या हाताला लकवा मारला होता का? का सोमोटो याची दखल न्यायालयाने घेतली नाही? आम्हाला काही अधिकार आहे, आम्ही कोणीच न्यायालयाचा अवमान करणार नाही। अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, तो अवमान झाला शेतकऱ्यांचा चालतोय। माता भगिनी त्यांचे कपाळ हे विधवा झाल्या तरी चालत आहे। न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे, शांतता पाळायची आहे, पण लढ्यातून माघार घ्यायची हा संकल्प असला पाहिजे। तर न्यायालयाचा कुठेही अवमान करायचा नाही आणि म्हणूनच बच्चू कडू आता नागपूरच्या दिशेने स्वतःला अटक करून घ्यायला निघालेले आहेत। आपले